वाडी पीक बॅटल मात्र पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही अनुभवताय भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव आयोजित भैरवनाथ चषक पर्व क्रमांक 2. यावेळेस मात्र पहा, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. अगदी बॅटची कडा लागून चेंडू मात्र यष्ट्यांवरती आदळलाय. फलंदाज बाद अमोल शिंगण. महत्वाची विकेट, पहिला धक्का, पहिला हदरा टीम शिंगणवाडी या संघाला. अमोल माघारी जात असताना पाहायला मिळतोय. हो हो, काय गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली स्वप्नीलच्या माध्यमातून. क्लीन बोल्ड. हॅलो. लेड ऑन झालाय. सन्माननीय आदरणीय आणि सातत्याने मात्र क्रिकेटवरचं असलेलं प्रेम आणि आम्हाला सातत्याने मार्गदर्शन करणारे आणि क्रिकेट त्यांनी सातत्याने मात्र जिवंत ठेवलं आणि तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व अर्थातच अमित दादा शेटे या ठिकाणी उपस्थित झालेत. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम दादा या स्पर्धेच्या माध्यमातून. व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती. स्वप्नीलच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड केली जाते. हा टप्प्याचा बॉल अतिरिक्त उसळी घेणारा हा बॉल होता. अगदी थोडासा बाउन्सर मात्र जरूर हाताळला गेलाय आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर अगदी हा बॉल देखील डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती. आतापर्यंत 3 वाईट मात्र स्वप्नीलने हाताळलेत, परंतु एक महत्वाची विकेट त्याने मात्र माघारी धरण्यात नक्कीच यश आलं त्याला. पुढचा बॉल. यावेळेस बिग हिट केलाय अमोलच्या बॅट मधून. बिग हिट येतोय परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल निघून चाललाय. अगदी 4 धावा मिड विकेट झोन मध्ये हा ठोकलेला अमोल शिखरच्या फॅट मधून हा चौकार. 4 धावा येत आहेत आणि 4 धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचते. अर्थातच 7 या धावसंख्येवरती. 7 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी मात्र पाहायला मिळते. पॅक कुठला गेला, अगदी पंच केलाय जरूर आणि इथे मात्र पहा अगदी वेगाने ही धाव कंप्लीट होते. एक धाव कंप्लीट आणि एका धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचते. अर्थातच 8 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल स्वप्नीलच्या शेवटचं षट. शेवटच्या बॉलवरती आक्रमण केले. सुचितच्या बॅट मधून गॅप शोधून काढले. वन बाउल सीमारेषा पार जाईल. सुचित शिंगणच्या बॅट मधून देखील हा चौकार पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकानंतर टीम शिंगणवाडी संघ 12 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ दी 1 विकेट. थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो, कारण वेळेचा निर्बंध आहे. वेळेत आपल्याला हे सामने संपवायचे आहेत. आपण अनुभवताय कारण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई रजिस्टर अंतर्गत श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव आयोजित एसबी ग्रुप संलग्न श्री भैरवनाथ चषक पर्व क्रमांक 2. भव्य दिव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं हे आयोजन. क्रिकेटची पंढरी मधून जाणलं जाणारं हे भूमिपुत्र क्रीडांगण आणि या भूमिपुत्र क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय भैरवनाथ चषकाचं भव्य दिव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. आणि इथे मात्र पहा अगदी परफेक्ट यॉर्कर मात्र पाहायला मिळाला संदीपच्या माध्यमातून. सतीशच्या माध्यमातून अगदी यॉर्कर. अमोलला देखील माघारी जावं लागतंय.
2 विकेट मात्र आतापर्यंत शिंगणवाडी या संघाच्या माघारी गेल्यात. महत्वाच्या 2 विकेट होत्या त्या ठिकाणी. नवीन बॅटर सोन्या आलाय मैदानाच्या आतमध्ये. पाहूया सोन्या कशा पद्धतीने मात्र बॅटिंग लाईन राहते सोन्या आणि सुचितची. टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 या धावसंख्येवरती. दुसरं षटक सतीशचं. पहिलाच बॉल होता. यॉर्करचा प्रयत्न अगदी यशांवरती आदळला. सोन्या आलाय स्ट्राईक एंडला मात्र स्ट्राईक घेण्यासाठी सज्ज होतोय. आणि पहिला बॉल मात्र सतीशचा तो फेस करेल. आणि ही वेळेस देखील यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद तू चल मैं आया अशी परिस्थिती मात्र मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉलवरती 2 क्लीन बोल्ड मात्र सतीशच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये अगदी जो सलग 3 विकेट घेईल त्याला मात्र 3 विकेटसाठी 555 रुपये आहेत. सन्माननीय आदरणीय संजू पाटील पत्रकार एसबी न्यूज यांच्या माध्यमातून सलग 3 विकेट जो घेईल 555 रुपये. राजू पाटील पत्रकार एसबी न्यूज यांच्या माध्यमातून. आबासो आलेत आणि इथे मात्र पंचांकडे लावून अपील जरूर केली होती. अपील मध्ये उत्साह जरूर पाहायला मिळाला परंतु अपील पंचांनी खारिज केलेत. बॅटला हलकासा ब्रश झाला जरूर. आणि एक धाव मात्र या बॉलवरती कंप्लीट केलेत. हॅट्रिकची संधी होती. हॅट्रिकचा बॉल होता परंतु हॅट्रिक घेता आली नाहीये. परंतु खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत सतीशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक. स्ट्राईकला सुचित. शॉर्ट बॉल होता. ऑन साइडला दिशा द्यायची होती. बॉल निघून चाललाय त्या ठिकाणी. सरळ यष्टीरक्षक हिम्मत माने याच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. आणि डॉट बॉलचा पर्सेंटेज मात्र वाढवण्यामध्ये माहीर आहे. सतीचा पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलात टाकलेला हा बॉल होता. शॉट मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. फेकी केलीये. इथे चुकी झालीये. कॉलिंग नव्हतं. नजरेला नजर भिडलीच नाहीये. फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपात आणखीन एक विकेट गॉन. सुचित बॅक टू द डगआउट. अनेक मान्यवरांची उपस्थिती. प्रत्येक युवकाच्या मनातील काही असं व्यक्तिमत्व आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक अर्थातच सर आम्ही दादा आपला यशस्वीच सन्मान राहिलाय. अगदी काही क्षणासाठी मात्र या स्पर्धेतून रजा घेत आहेत परंतु नक्कीच जोडले जातील पुन्हा एकदा अमित दादा. यावेळेस मात्र अगदी बॉलर बॅकड्राईव्ह पाहायला मिळाला आणि तिथे मात्र 2 धावा आणि इथे खराब फेकी पाहायला मिळाली. बॅकअप नाहीये आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर आणखीन एक 4 धावा जरूर मिळतील. म्हणजे 2 धावा आणि हा चौकार. टोटल 6 धावा बहुतेक 6 रन्स मात्र ऍड केले जातील. चार धावा जरूर येतात आणि 4 धावेने धावफलक मात्र 19 या धावसंख्येवरती. आणि शेवटचं षटक अमोल गुरव आलेत शेवटचं षटक मात्र हाताळण्यासाठी.
यावेळेस पहिला बॉल डॉट बॉल आलाय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत तुळसम संघाची मात्र पाहायला मिळते. पहिलं षटक स्वप्नीलने हाताळलं. दुसरं षटक सतीशने हाताळलं आणि हे तिसरं षटक अमोल खूप चांगल्या पद्धतीने हाताळतोय. दोन्ही बॉल डॉट बॉल मात्र काढण्यात मात्र त्याला यश आलंय. अगदी बॅट्समनच्या थांबवलंय. कुठलेही मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलंय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. अर्थातच अमोलच्या माध्यमातून हा देखील बॉल डॉट बॉल येतोय. आतापर्यंत 3 बॉल डॉट बॉल हाताळलेत. खूप चांगली गोलंदाजी अमोलच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल. चला वीर हनुमान सवादे विरुद्ध श्री गणेश 11 गणेशवाडी. टॉससाठी यायचंय. 3 बॉल वेट केला. या बॉलवरती आक्रमण केलं आणि हा षटकार मात्र पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल. 3 बॉल डॉट बॉल घेतल्यानंतर त्याच्यावरती हल्ला चढवला आणि काऊ कॉर्नर रिजन मध्ये ठोकलाय हा षटकार. 6 धावा. टीमची धावसंख्या 25 25 धावा या षटकारानंतर ऍड होत आहेत धावफलकावरती टीम शिंगणवाडी या संघाच्या. अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. 2 मोठे फटके येतील का की कमबॅक होईल पुन्हा एकदा. यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आणखीन एक मोठा धमाका. 6 धावांचा टोला. षटकार. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. टीमची धावसंख्या जिथे थांबली होती त्याला मात्र वळण मिळतंय. 2 षटकाराने टीमची धावसंख्या 31. पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी धावसंख्या थांबली होती परंतु आक्रमक भूमिका मात्र बजावतोय हा बॅट्समन. यावेळेस मात्र पहा बिगिट करण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस देखील कमबॅक केलंय अमोलने शेवटच्या बॉलवरती आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. टीमची धावसंख्या 31. विजयासाठी लक्ष्य 32 धाबांचं. टीम तुळसण संघाला 18 चेंडू 32 करायचे आहेत टीम तुळसण संघाला. चला टॉससाठी या सवादे संघ आणि गणेशवाडी संघ. वीर हनुमान स्पोर्ट्स सवादे विरुद्ध श्री गणेश 11 गणेशवाडी. चला चला वीर हनुमान सवादे शेवटचा कॉल असेल. वीर हनुमान सवादे टॉससाठी या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेतो अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. चला टॉससाठी या टीम सवादे संघ. पांडा कॅप्टनला पाठवा प्लीज. चला शिंगणवाडी आपण खूप वेळ घेत आहे. अमोल दादा प्लीज बिल्डिंग लावून घ्या पटकन कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. गेल्या रविवारचा आपण पाहायला गेलं तर 3 षटकांचा फायनल झाली होती. आज देखील 3 षटकांची फायनल होईल ही आशा आहे. त्यामुळे थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो. सन्मान्य आदरणीय किरण यांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस घेतला जाईल. किरण दादा दाजी आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस नेक्स्ट मॅचचा सवादे विरुद्ध गणेशवाडी या 2 संघांमध्ये हा टॉस.
आबासो गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलाच बॉल बॅकफूट पंच मात्र पाहायला मिळाला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट. एका धावेने धाव फलक हात उघडलं जात आहे. आबासो गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन मात्र सज्ज होतोय. पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे. 17 चेंडू 30 धावांची गरज. टॉस जिंकला सभादी संघाने. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. या वेळेस मात्र पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. उंची जास्त लांबी कमी. इथे मिळते विकेटची हमी. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडला जातोय झेल. पहिला विकेट माघारी जात असताना हेमंत माने बॅक टू दी डग आउट. मोठा प्रहार चढवायचा होता. प्रॉपर बॅट वरती आला नाहीये. आणि कालच्या दिवसामध्ये देखील पाहिलं असेल रोहित शर्मा देखील कालच्या मॅच मध्ये असाच आउट झाला. आणि हेच चित्र मात्र आज पुन्हा एकदा या मैदानामध्ये हेमंतच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नवीन बॅटर रमाकांत आलाय. यावेळेस मात्र इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. चुकी होते. बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स. सीमारेषा पार. चौकार आल्या आल्या मात्र चौकार लगावतोय. 4 धावा रमाकांतच्या बॅट मधून. लक्ष्य 32 धावांचं टीमची धावसंख्या. 5 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. आता 15 चेंडू 27 ची गरज. 15 बॉल 27 धावांची गरज असेल टीम तुळसन या संघाला. पुन्हा एकदा बिग हिट. 6 धावा. रमाकांत काय हल्ले चढवतोय. पहिला चौकार त्यानंतर हा षटकार. कधी 2 चेंडू त्याने फेस केले. आक्रमक भूमिका. 2 मोठे फटके. षटकार आलाय. आबासोवरती चढवलेला हल्ला. टीमची धावसंख्या 11 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. 11 धावा आतापर्यंतचा खेळ तुळसण टीम संघाचा. चार बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा बिग हिट केलाय. इथे मात्र हा षटकार आलाय. अगदी आमच्या व्यासपीठाला देणारा मानवंदना देणारा हा षटकार पाहायला मिळतोय. आक्रमक भूमिका. अगदी 2 मोठे फटके त्याच्या बॅट मधून. 1 चौकार 2 षटकार. काय बॅटिंग रमाकांतच्या माध्यमातून पाहायला मिळते. आबासोवरती चढवलेला हल्ला पाहायला मिळतोय. कमबॅक होणं कुठेतरी महत्वाचं आहे. यावेळेस खूप चांगली लाईन मात्र जरूर हाताळली. आखूड टप्प्याचा बॉल आणि इथे मात्र हलकासा बॅटला ब्रश झाला. अमोलने कुठलीही लाईन मिस केली नाहीये. हे कमबॅक आबासोचं मात्र पाहायला मिळतंय. शेवटच्या बॉल वरती ओव्हरची होती समाप्ती. पहिलं षटक समाप्त होतंय आणि पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर टीम तुळसण संघाचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच 17 लॉस ऑफ दी 2 विकेट. 12 चेंडू आणि आता करायचे आहेत 15 धावा. 12 चेंडू 15 ची गरज. सुचित असेल बहुतेक दुसरं षटक हाताळण्यासाठी.
स्वप्नील आलाय नवीन बॅटर आणि सुचित गोलंदाज ट्रॅक वरती पुढचं षटक घेऊन व्हाईट बॉल पहिला बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात बिग हिट सतीशच्या बॅट मधून हा मोठा प्रहार सतीशच्या बॅट मधून बिग हिट आलाय षटकार आलाय सतीश देखील आक्रमक भूमिका बजावतोय 11 चेंडू 8 धावांची गरज खूप चांगला बॉल पंचांकडे लाऊड अपील परंतु अपील मध्ये उत्साह जरूर पाहायला मिळाला खारीज केले पंचांनी खूप चांगली पंचांची भूमिका आज 3 पंच पाहायला मिळत आहेत रुपेश सावंत सर त्याचबरोबर शशी साटम सर शिवराम मोहिती सर चांगली पंचांची भूमिका खूप चांगलं आयोजन टीम टाळगाव संघाचं पुन्हा एकदा कम्पॅक्ट केलं या बॉल वरती देखील सुचितने खूप चांगला बॉल डॉट बॉल आला आतापर्यंत 2 डॉट बॉल हाताळलेत 3 बॉलचा खेळ झाला अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत दुसरं षटक सुचितचं लोअर फुल टॉस बॉल अगदी बॉलर बॅक पाहायला मिळाला अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड वन बाउन्स सीमारेषा पार चौकार 4 धावा आल्यात आणि या 4 धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल अर्थातच 28 या धावसंख्येवरती 28 धावा धावफलकावरती लागतात आता फक्त 4 धावांची गरज असेल अजूनही आपण पाहायला गेलं तर 8 बॉल मध्ये 4 धावांची गरज 8 चेंडू 4 धावा यावेळेस बिग हिट केलाय क्षेत्ररक्षक आहे चुकी होते कॅच ड्रॉप होते संधी होती संधीचं सोनं करता आलं नाहीये त्या ठिकाणी 2 धावा मात्र जरूर मिळतील या बॉलवरती असा 2 धाब्यांची गरज 7 चेंडू 2 धावांची गरज चला संवादे टीम यावेळेस मात्र पहा अगदी अलॉंग द कार्पेट पद्धतीने एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न इथे होणार नाहीये थांबवले एका धावेची गरज असेल आता 6 चेंडू एका धावेची गरज 6 चेंडू एका धावेची गरज सहा चेंडू एक धावांची गरज आणि चला 6 चेंडू एक धावांची गरज आणि संवादे टीम